राजकारण खूप गुलाबी झालंय. कारभाऱ्यासोबत संसार करायला सगळेच जण असे उतावळे झाले. आजकाल नरेन बाबू आणि गंगाबद्दल बरंच ऐकायला मिळत आहे. आता पापियों के पाप धोने के म्हटलं तर गंगा को मैली तो होनाच पडेगा ना. कंगना म्हणते की आजपासून मी मोदीजींना नरेंद्र म्हणेल, कारण मला आपलेपणा वाटेल. हाऊ स्वीट. मग आमचे मोदीजी आहेतच तसे गुलाबजामुन सारखे. कंगूजी तुम्ही काय करा, तुम्ही आजपासून नंदू म्हणा, अजून जवळचं वाटेल. बाबू म्हणा, शोणा म्हणा, पिल्लू म्हणा, जान म्हणा, नसता मग डार्लिंग म्हणा, अजून स्ट्रॉंग स्ट्रॉंग आपुलकी. हे शब्दच तर असतात ज्यांनी ओलावा टिकून राहतो आपुलकीचा. पप्पा म्हणू शकली असती, आजोबा म्हणू शकली असती, नानाजी दादाजी यांच्यातही आपुलकी आहे, सन्मान आहे. पण नाही, जसं एखादी बिमारी येऊ नये आणि आपली तब्येत ठणठणीत राहावं म्हणून आपण काळजी घेतो, एखादं इंजेक्शन घेतो. आजकाल राजकारणात पण तसंच झालंय. राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदासाठी एखादं इंजेक्शन लागतेच. संबंधात ओलावा गरजेचा झालाय. आपण याला समर्पण म्हणू शकतो, आत्मसमर्पण म्हणू शकतो, पूर्ण समर्पण म्हणू शकतो. करावं लागतं हिंदुत्वासाठी, देशासाठी, विकासासाठी. अहो जरी काटा टोचला मला, पण आधी कळून येतोय तिला. सारा मार्गच करते खुला बघा ना हो, अशी तर तिची लीला. माझा जीव